पावसामध्ये आपण चाललेलो आहे आता घरातला बाजार भरायला. मम्मी मी आता चाललेलो आहे कारव्याला डीमार्टमध्ये. रात्रीचा पाऊस एवढा झालेला आहे, त्या पावसामध्ये मी आणि मम्मी चाललेलो आहे डीमार्टला. गॉगल घालायचं का मग? गॉगल तुला मी दिलता की तो गॉगल, तू गॉगल घालायचं नाहीस का? तर पाऊस आता जास्तच पाऊस येऊन गेला आहे, जरा थोडाफार उघडला पण वातावरण शांत झालेलं आहे. पण थंडी इतकी वाजायला लागलेली आहे, कपडे वगैरे सगळे भिजलेले आहेत. घरातला सगळं सामान संपलेलं होतं. मग म्हणलं जाऊया मम्मी मी बाजारात. तर इथं आहे आपली मामाचं घर, आपलं आजोळ आहे इथं. ऐक काय म्हणत्या बघू थोडा वेळ. तर आपल्या आजोळात नव्हतं, आपण आजीकडे आजीला काय थोडं प्राणायचं होतं. मग ते आता आणूया आपण, तिने सांगितलेलं आहे. आमच्या गावाकडून मळ्यात जायचा रोड सगळा डांबरी झालेला आहे आता. पहिला रातचा रोड सगळा कच्चा होता फ्रेंड्स. वातावरण एकदम शांत झालं. गाडी स्लिप होत्या, चिखल झाल्यामुळे गाडी लगेच स्लिप मारते. तर आपण पोचलेलो आता गावात. आता गावात आपल्याला जायचं आहे इथून बामणीवरून मंगळूर डीमार्ट आहे, शेतकरी मार्ट आहे. तिथे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. गावाच्या असं बाहेरून रोड आहे हा. इकडं हनुमान मंदिर आहे, तर सरळ जायचं. ते हॉर्न देऊ, वरनं येणाऱ्या गाड्या बघू, क्रॉस करू. आता हा पण रोड पूर्ण खराब होत आलेला आहे. पहिला रोड हा पूर्ण चांगला होता, आता बऱ्यापैकी हा रोड खराब झालेला आहे. थोडाफार पाऊस उघडला म्हणून बरं झालं, नाही तर जाताच आलं नसतं डीमार्टला आपल्याला. तर फ्रेंड्स हा आपला तासगाव रोड. वातावरण किती मस्त झालेलं आहे. सगळीकडं हिरवळ पसरलेली आहे, झाडं सगळी हिरवगार झालेली आहे. ती दिवसभर पाऊस चालू आहे, नुसता पाऊस आणि पाऊसच. दिवसभर आम्ही पण भिजलेलो आहे. बरंच असं लांब आहे, 10 किलोमीटर अंतर आहे. फ्रेंड्स संडे दिवशी तुम्ही कुठं बाहेर फिरायला जाता की नाही नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इथून जवळपास बरेच स्पॉट आहेत, पण कामाच्या ह्याच्यातून सुट्टी भेटते ना, जायचं आहे बरेच ठिकाणी फिरायला. नक्की पुढच्या संडेला एक नवीन प्लॅन करून नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसोबत आपण नक्कीच येऊ. सगळे लोक शेतातनं या चाललेले आहेत घरी आता. तर फ्रेंड्स हे इथं माझे ना 10वीपर्यंत शिक्षण झालं ना. इथं हायस्कूल आहे, तुम्हाला दाखवतो. तर इथं आहे हायस्कूल. आता दिसते का नाही झाडातून काय माहीत नाही, झाडाच्या पिढ्याने इथं हायस्कूल आहे. आपल्याला जा इथून राईट मारायचं आहे. तर इथंपर्यंत माझी 10वी. इथून आता बामणी गावात जाणार आपण. पण एवढं महत्त्व आहे बाईकवर नाही ना, रायडिंग करायला खरंच खूप भारी वाटते. आणि माझी एवढी पण काय अशी स्पोर्ट बाईक नाही, छोटीशीच बाईक आहे. TVSची मी रायडर घेतली, कमी बजेटमध्ये स्पोर्टी लुक घ्यावा म्हणून मी ते घेतले. तर माझ्यासाठी चांगलीच लागली आहे बाईक, असं काही खराब नाही. बाईकचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी एकदम क्लास आहे. एकदम मस्त आणि जबरदस्त बाईकचा एक्सपिरियन्स आहे.
सगळा गोपुराचा सेटअप केला. त्या सेटअपला मी मोबाईलचा माउंट लावला तरी लोक शेतात कामं वगैरे सगळी चालूच आहेत. काम केल्याशिवाय पर्याय नाही, शेतामधली कामं केल्याशिवाय तर पर्यायच नाही. आणि शेतकरी राजा तर कधी गपच बसत नाही, त्याची कामं कंटिन्यू चालू असतात. तर फ्रेंड्स, हे आलं बामणीगावात. गावात तर काय आपण जात नाही, पण गावाच्या बाहेरून आपण जातो आहे. छोटंसंच गाव आहे, एवढं पण म्हणजे आहे, बऱ्यापैकी आहे गाव. तर हे आहे छोटंसं गाव. आता तिथून जायचं त्या मंगळूरमधून परत आपण जाणार कारव्याला. म्हणजे कारव्यामध्ये आत पण जायचं नाही, रोड टच हायवेलाच, तासगाव सांगली हायवेलाच शेतकरी डिमार्ट आहे. मस्त डिमार्ट आहे, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना त्याचा चांगलाच फायदा झालेला आहे. तुम्ही जर जवळपास कुठे असाल तर 100% त्या डिमार्टमध्ये सामान खरेदी करू शकता. म्हणजे आपल्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तर 100% तर मिळतात. बुकिंग करणं म्हणजे लोकांना जरा आगळं वेगळंच वाटतं की काय लावलं आहे हेल्मेटच्या पुढे मोबाईल वगैरे, नक्की काय करतो आहे हा. आता बऱ्यापैकी सगळे यूट्यूबवर झाले, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, कारण सगळ्यांना लोकांना बऱ्यापैकी माहिती झाली की हा यूट्यूब ब्लॉगिंग करतोय. विटा बामणी आलेली आहे. विटा बाम ही गाडी मग चिंचणी मार्गे येते मंगळूरमधून बामणीला जाते. मंगळूरमधून बाहेर पडलेला हा माझा सगळीकडे नुसतं बंगले आणि बंगलेच व्हायला सगळी कॉन्क्रीटची गरज. ह्या जोडला एवढी झाडं होती, 3-4 वर्षामध्ये झाडाचं प्रमाण खरंच खूप कमी झालं. तर हे आहे द्राक्षाचं स्टोरेज. सीझन वाईज इथं सगळं स्टोअर होतो, इथून एक्सपोर्ट माल केला जातो. हा द्राक्षाचा स्टोरेजचा सगळा भाग आहे. दिसला नाही काय माहीत तुम्हाला. येथे होते डॉक्टर पतंगराव कदम इंग्लिश मीडियम स्कूल. तर हे स्कूल आता बंद झालेलं दिसते, पहिलं चालू होतं स्कूल हे. कसं वातावरण वाटतं फ्रेंड्स इकडे सांगा, नक्कीच मित्रांनो कमेंट करून सांगा आमच्याकडलं वातावरण कसं आहे. तर आमच्याकडं पण एक मिनी कोकण तयार होतो, फक्त पावसाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये लेकडं कोण पडतं. तर इथून आता आपण पोचणार आहे तासगाव सांगली हायवेला. विटा तासगाव सांगली हायवे. द्राक्षाची बाग. जाऊ इकडे पहिले बघू कोण आहे का नाही. परत जाऊ इकडे राईट साईडचा इंडिकेटर घेऊन आपण